हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं बायोलॉजी टॅब या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आजच्या लेक्चरमध्ये आपण डबल फर्टिलायझेशन, सिनगॅमी अँड ट्रिपल फ्युजन इन द फ्लावरिंग प्लांट्स हा टॉपिक बघणार आहे. आपण क्लास 12चं फर्स्ट चॅप्टर रिप्रोडक्शन इन प्लांट्स हे चॅप्टर चालू केलं होतं. त्या चॅप्टर मधलं हे आजचं लेक्चर आपलं लेक्चर नंबर 9 असणार आहे. बरोबर. तर या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे डबल फर्टिलायझेशन इन फ्लावरिंग प्लांट्स कशा पद्धतीचं असतं, सगळ्या गोष्टी आपण या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहे. त्याआधी तुम्हाला लेक्चर नंबर 1 पासून लेक्चर नंबर 8 पर्यंत ज्या ज्या गोष्टी आपण कशामध्ये पाहिल्या, या लेक्चरमध्ये पाहिल्या, त्या सगळ्या गोष्टी तुमच्या होणं गरजेचं आहे, तुमच्या डोळ्याखालून जाणं गरजेचं आहे. बरोबर. तर हे डबल फर्टिलायझेशन कशा पद्धतीचं होतं याच्या आधी तुम्हाला गॅमेट्स फॉर्मेशन कसे होतात, कुठं होतात आणि ते कशा पद्धतीने तयार होतात याची इन्फॉर्मेशन तुम्हाला असणं गरजेचं आहे. आणि त्यानंतरच तुम्हाला कळू शकेल की प्लांट्समध्ये डबल फर्टिलायझेशन ही प्रोसेस कशी होते. नंतर प्लांटमध्ये डबल फर्टिलायझेशन प्रोसेस कुठं होते, कोणाकोणांमध्ये होते. बरोबर. आपण सुरुवातीचं पहिलं लेक्चर पाहिलं होतं, इंट्रोडक्शन लेक्चर पाहिलं होतं. त्याच्यामध्ये पाहिलं होतं आपण असेक्शुअल आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन यांचे काय पाहिलं होतं, आपण डिफरन्स बघितलं होतं. नंतर आपण बघितलं होतं गॅमेटोजेनेसिस, है ना. गॅमेटोजेनेसिसच्या आधी आपण बघितलं होतं की स्ट्रक्चर ऑफ फ्लावर. तर फ्लावर काय आहे, तर फ्लावर हे असा एक पार्ट आहे प्लांट मधला ज्याच्यामध्ये काय आहेत, आपले रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स आहेत. कोणते कोणते? मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. अशा प्रकारचे काय आहेत फ्लावर मध्ये आपले काय दिसतात, रिप्रोडक्टिव्ह पार्ट दिसतात. आणि त्याच्यामध्येच काय फॉर्म होतात, मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट मध्ये काय फॉर्म होणार, तर आपल्याला माहिती आहे मेल रिप्रोडक्टिव्ह पार्टचं नाव आहे आपलं अँड्रोशियम. त्याच्यामध्ये काय फॉर्म होणार, तर मेल गॅमेट्स. अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे आपला कोणता, तर गायनोशियम. गायनोशियम मध्ये काय फॉर्म होणार, तर फिमेल गॅमेट्स फॉर्म होणार. बरोबर. आता ते फिमेल गॅमेट्स फॉर्म झाल्यानंतर आपण काय केलं होतं, त्याच्यापैकी जे मेल गॅमेट्स होते त्यांचं काय केलं होतं, आपण पॉलिनेशन घडवून आणलं होतं. बरोबर. पॉलिनेशन झाल्यानंतरची प्रोसेस कोणती असते, तर फर्टिलायझेशनची. तर फर्टिलायझेशन आता प्लांट्स मध्ये आपल्याला सुरुवातीला माहित असेल की कशा पद्धतीने होतं, तर डबल फर्टिलायझेशन होतं. आता हे डबल फर्टिलायझेशन कशा कशा पद्धतीने होतं हे सविस्तर आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. तर चला आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. तर डबल फर्टिलायझेशन इन फ्लावरिंग प्लांट्स तर कशा पद्धतीने होतं ते आपण बघूया. तर डबल फर्टिलायझेशन काय आहे याची डेफिनेशन पहा. सुरुवातीला द प्रोसेस इन विच बोथ मेल गॅमेट्स आर युटिलाइज. डबल फर्टिलायझेशन मध्ये काय होतं, बोथ मेल गॅमेट्स. आता आपल्याला माहित आहे की आपण जेव्हा मेल पार्ट्स मध्ये काय केलं होतं, तर मायक्रोस्पोरोजेनेसिस बघितलं होतं. बरोबर. त्या मायक्रोस्पोरोजेनेसिस मध्ये आपण 2 हॅप्लॉइड मेल गॅमेट्स फॉर्म केले होते. आणि तुम्हाला माहित आहे 2 हॅप्लॉइड मेल गॅमेट्स कशामध्ये होते, तर ते होते पोलन ग्रेन मध्ये. एका पोलन ग्रेन मध्ये आपण काय तयार केले होते, तर 2 हॅप्लॉइड मेल गॅमेट्स फॉर्म केले होते. तर मग हे 2 हॅप्लॉइड गॅमेट्स जर काय होत असतील, तर फर्टिलायझेशन मध्ये जर काय करत असतील, पार्टिसिपेट करत असतील, युटिलाइज होत असतील, ठीक आहे ना, तर अशा रिप्रोडक्शनला काय म्हणतो आपण, अशा फर्टिलायझेशनला काय म्हणतो आपण, तर डबल फर्टिलायझेशन है ना. तर इन विच बोथ मेल गॅमेट्स आर युटिलाइज. बरोबर. 1 मेल गॅमेट्स फ्यूज विथ एक सेल. आता 2 मेल गॅमेट्स आहेत, त्याच्यापैकी एक मेल गॅमेट्स नक्कीच कोणासोबत तरी फ्यूज होणार. तर पहिला गॅमेट्स हा फ्यूज होणार कोणासोबत, तर एक सेल सोबत. एक सेल कुठे आहे, तर आपल्या ओलमध्ये आहे, ओव्हरीमध्ये आहे. 1 मेल गॅमेट्स फ्यूज विथ द एक सेल फॉर्म डिप्लॉइड झायगोट. आता आपल्याला झायगोट फॉर्म करायचा आहे, तर कसा करणार, तर झायगोट फॉर्म करण्यासाठी आपण काय करणार, तर जो पहिला गॅमेट्स आहे आपला तो फ्यूज करावा लागेल आपल्याला कोणासोबत, तर आपल्या एक सेल सोबत. नंतरच आपलं काय फॉर्म होणार आहे, तर झायगोट फॉर्म होणार आहे. तर नंबर आता दुसऱ्या गॅमेटचा. तर अनदर मेल गॅमेट फ्यूज विथ डिप्लॉइड सेकंडरी न्यूक्लियस. आपल्याला माहित आहे कशामध्ये, तर हे स्ट्रक्चर कशाचं आहे आपलं, तर हे स्ट्रक्चर आहे ओलचं. ओल मध्ये आपल्याला माहिती आहे आतमध्ये काय आहे, एम्ब्रिओ सॅक आहे. आणि एम्ब्रिओ सॅक मध्ये काय, सुरुवातीला इथे खालच्या साईडला मायक्रोपायलर एंडला काय दिसतं आपल्याला, एक सेल दिसते. आणि सेंटर मध्ये एक सेल दिसते आपल्याला, कशी आहे, त्याच्यामध्ये 2 न्यूक्लियस आहेत, है ना. अशी एक सेंटर मधली एम्ब्रिओ सॅक मधली सेल ज्याच्यामध्ये 2 न्यूक्लियस आहेत, त्यालाच आपण नाव काय म्हटलेलं होतं, तर सेकंडरी न्यूक्लियस म्हटलं होतं. सेकंडरी न्यूक्लियस म्हटलेलं आहे. तर जो आपला दुसरा मेल गॅमेट आहे तो काय होतो, अनदर मेल गॅमेट्स फ्यूज विथ डिप्लॉइड सेकंडरी न्यूक्लियस. या न्यूक्लियस सोबत काय होतो, दुसरा सेकंडरी मेल गॅमेट्स काय होतो, फ्यूज होतो. पहिला कोणासोबत झाला, पहिला मेल गॅमेट्स फ्यूज झाला कोणासोबत, तर एक सेल सोबत. दुसरा फ्यूज झाला कोणासोबत, तर सेकंडरी न्यूक्लियस सोबत. बरोबर. फ्यूज विथ सेकंडरी न्यूक्लियस टू फॉर्म ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. काय होता, सुरुवातीला 2 न्यूक्लियस होते. आता काय झालं, मेल गॅमेटचा न्यूक्लियस सुद्धा त्याच्यामध्ये फ्यूज झालाय. त्याच्यामुळं हे जे 2 न्यूक्लियस होते याच्यामध्ये आता एक्स्ट्रा एक न्यूक्लियस आलाय, 3 न्यूक्लियस फॉर्म झाले. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, तर ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस फॉर्म झालाय.
आणि या सगळ्यांना मिळून आता झाला ना, दोन्ही आपले मेल गॅमेट्स कोणाकडे तरी फ्यूज झाले. पहिला मेल गॅमेट्स फ्यूज झाला एक सेल सोबत, दुसरा मेल गॅमेट्स फ्यूज झाला कोणासोबत, सेकंडरी न्यूक्लियस सोबत. बरोबर, अशा पद्धतीनं दोन्ही मेल गॅमेट्स काय झालं, आपलं वेगवेगळ्या ठिकाणी काय झालं, फर्टिलायझेशन झालं. म्हणून याला काय म्हणतात, डबल फर्टिलायझेशन. ठीक आहे, कळालं असेल तुम्हाला इथपर्यंत. ठीक आहे, चला समोर चालूया. Here, both male gametes participate in the fertilization, therefore called as double fertilization. आता हे बघितलंच आपण. नंतर occur only in angiosperms. आता डबल फर्टिलायझेशन ही प्रोसेस कुठल्या इतर मल्टी ऑर्गॅनिझम मध्ये होत नाही, मल्टिपल ऑर्गॅनिझम मध्ये होत नाही, युकॅरियोट्स मध्ये कुठल्याच होत नाही, तर प्लांट्स मध्येच होते फक्त. ठीक आहे ना. तुम्हाला जर म्हटलं डबल फर्टिलायझेशन ही प्रोसेस इतर कोणत्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये होते का, एक्सेप्ट प्लांट, तर नाही होत, फक्त प्लांट मध्येच. आणि प्लांट मध्ये कुठे, तर अँजिओस्पर्म मध्ये. ठीक आहे ना, अँजिओस्पर्म मध्येच काय होते, डबल फर्टिलायझेशनची प्रोसेस होते. आता हे शोधून कोण काढली की बाबा अँजिओस्पर्म मध्ये ही प्रोसेस होते, तर एक सायंटिस्ट आहेत, फर्स्ट डिस्कवर्ड बाय नॅवेशिन. याने काय केलं, 1898 मध्ये लिलियम आणि फ्रिटिलॅरिया अशा दोन फ्लावरिंग प्लांट्स आहेत, याच्यामध्ये काय केलं, ही पद्धत शोधून काढली की फ्लावरिंग प्लांट मध्ये काय होतं, अँजिओस्पर्म मध्ये काय होतं, तर डबल फर्टिलायझेशन होतं. ठीक आहे, ही डायग्राम तुम्हाला माहितीच असणार आहे. आपण पहिल्या लेक्चर पासून तर शेवटच्या लेक्चर पर्यंत ही डायग्राम आपण काय करत आलेलो आहे, पाहत आलेलो आहे. बरोबर, स्ट्रक्चर वेगवेगळं आहे. ठीक आहे ना, डायग्राम वेगवेगळ्या होत्या पण स्ट्रक्चर एकच आहे. आता काय झालेलं आहे इथे, तुम्हाला काय दिसतंय, तर ओल दिसतोय. ओल मध्ये आतमध्ये काय दिसतंय, एम्ब्रिओसॅक दिसते. आणि एम्ब्रिओसॅक कशा पद्धतीचं असतं आपण पाहिलेलं आहे, 7 सेल्ड 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चरचं असतं. बरोबर, नंतर आपण मागच्या लेक्चर मध्ये काय केलं होतं, पोलन ट्यूब फॉर्म केला होता. आणि पोलन ट्यूब मध्ये काय फॉर्म केले होते आपण, पोलन ट्यूब मधून काय खाली आणले होते, तर 2 हॅप्लॉइड मेल गॅमेट्स. कुठे दिसतात तुम्हाला, हे ब्लॅक कलरचे तुम्हाला दिसतात ना, हे 2 हॅप्लॉइड मेल गॅमेट्स आहेत. याच्यामध्ये डायग्राम मध्ये पहा काय दिलेलं आहे, याच्यामधलं वन sperm cells will fuse with the 2 polar nuclei. ठीक आहे ना. त्याच्या आधी पहिला तुम्हाला हे सांगणं गरजेचं आहे की आता 2 मेल गॅमेट्स होतात ना, तर मग सुरुवातीला फर्टिलायझेशन कोणत्या गॅमेट्सचं होतं, कोणता मेल गॅमेट्स काय होतो, फर्टिलाइज होतो आधी, तर पहिला वन स्पर्म विथ द फ्यूज विथ द एक सेल. असा मेल गॅमेट जो एक सेल सोबत काय होऊन जाईल, फर्टिलाइज होत असेल, तर ती प्रोसेस फर्टिलायझेशन होण्याची आणि झायगोट फॉर्म होण्याची ती प्रोसेस आधी सुरुवातीला होते. मग वन स्पर्म सेल्स विल फ्यूज विथ द एग सेल फॉर्मिंग झायगोट. ही जी प्रोसेस आहे ती फर्स्ट होते. नंतर जो दुसरा मेल गॅमेट आहे तो काय करतो, आणि अनदर स्पर्म सेल्स विल फ्यूज विथ द 2 पोलर न्यूक्लिया फॉर्मिंग द एंडोस्पर्म न्यूक्लियस, जो की कसा आहे, ट्रिप्लॉइड आहे. बरोबर ना. तुम्हाला हे विचारू शकतात की सुरुवातीला आता 2 मेल गॅमेट्स आहेत आपल्याकडे, 2 मेल गॅमेट्स वेगवेगळ्या ठिकाणी फर्टिलाइज होणार आहेत, पण सुरुवातीला फर्टिलाइज होणारा मेल गॅमेट्स कोणता, तर कोणता, तो मेल गॅमेट जो काय होतो, एक सेल सोबत जाऊन फर्टिलाइज होतो आणि झायगोट फॉर्म करतो, तो मेल गॅमेट्स काय होतो, सुरुवातीला फर्टिलाइज होतो. कळालं. पुढे आता प्रोसेस पाहूया. डबल फर्टिलायझेशनची स्टेप बाय स्टेप एक एक पॉइंट नुसार आपण काय करणार आहे, प्रोसेस बघणार आहे. पहिला पॉइंट काय म्हणते, आफ्टर पॉलिनेशन. आता काय झालं, फर्टिलायझेशनची प्रोसेस तुम्हाला माहिती आहे कशी होणार आहे, मागच्या लेक्चरमध्ये पाहिली आपण. कशामध्ये होणार, पॉलिनेशन झालं त्याच्यानंतरच काय होईल, फर्टिलायझेशनची प्रोसेस होईल. तर आफ्टर पॉलिनेशन द पोलन ग्रेन्स जर्मिनेट ऑन द स्टिग्मा ऑफ द गॅनोशियम किंवा कार्पेल किंवा त्याला पिस्टिल म्हणतोय आपण. बरोबर, पॉलिनेशन झालंय, कोणाचं झालंय, तर मेल गॅमेटचं झालंय. मेल गॅमेट कुठे आहेत, तर आपल्या पोलन ग्रेन मध्ये आहेत. आणि पॉलिनेशन कोणाचं होणार सुरुवातीला, तर पोलन ग्रेनचं होणार. पोलन ग्रेन जाऊन जेव्हा बसणार कशावर, फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट जो की आहे गॅनोशियमचे टिप कोणता आहे, तर ते आहे स्टिग्मा. त्या स्टिग्मावर जाऊन कोण बसेल, तर आपला पोलन ग्रेन बसेल. आणि पोलन ग्रेनचं काय होईल, त्या स्टिग्मावर काय होईल, जर्मिनेशन होईल. आणि जर्मिनेशन झाल्यानंतर एक पोलन ट्यूब फॉर्म होईल. आणि त्या पोलन ट्यूब मधून काय खाली येतील रे, तर 2 हॅप्लॉइड मेल गॅमेट्स खाली येतील. पहिली स्टेप कळाली. नंबर 2, पोलन ग्रेन जर्मिनेट टू फॉर्म मेल गॅमेटोफाइट विच कंटेन पोलन ट्यूब विच हॅज 2 मेल गॅमेट्स. कळालं. जर्मिनेशन झालं पोलन ग्रेनचं, नंतर एक पोलन ट्यूब फॉर्म झाली. बरोबर, पोलन ट्यूब मध्ये काय आहेत, आपले 2 हॅप्लॉइड मेल गॅमेट्स आहेत. नंबर 3, पोलन ट्यूब अलॉंग विथ 2 मेल गॅमेट्स पास थ्रू स्टिग्मा स्टाईल अँड फायनली एंटर्स द ओरी, देन एंटर्स इनटू द ओव्हल. आपण तुम्हाला माहित आहे आपलं स्ट्रक्चर, गॅनोशियमचं स्ट्रक्चर लक्षात ठेवायचंय. वर काय, स्टिग्मा, खाली आहे स्टाईल नंतर खाली आहे ओरी. बरोबर, सुरुवातीला स्टिग्मावर जाऊन कोण बसेल, आपलं पोलन ग्रेनचं तिथं काय होईल, जर्मिनेशन झालं की एक पोलन ट्यूब खाली येईल. आणि ती पोलन ट्यूब कशी खाली येईल, तर सुरुवातीला पोलन ट्यूब अशी स्टिग्मा पासून तर स्टाईल पर्यंत, आणि स्टाईल पासून तर आपल्या ओरीमध्ये.
आणि ओरीमध्ये कोण आहे आपला, वाट कोण बघत आहे, तर ओल मध्ये असलेला एक सेल आणि सेकंडरी न्यूक्लियस. मग तो कुठपर्यंत जाऊन पोहोचेल ती आपली पोलन ट्यूब, तर मायक्रोपायलर एंड ऑफ ओल. कळालं. नंतर नंबर 4, युजली पोलन ट्यूब एंटर इंटू द ओल थ्रू मायक्रोपाइल इज नोन ॲज पोरोगॅमी. प्रोसेस आहे, तुम्हाला विचारू शकतात कशामध्ये, एमसीक्यूज मध्ये विचारू शकतात की पोरोगॅमी, व्हॉट इज मीन बाय पोरोगॅमी. ठीक आहे ना. तर काय सांगसाल तुम्ही, जर पोलन ट्यूब एंटर करत असेल कशामध्ये, आपल्या गायनोशियम मध्ये, ओरीमध्ये किंवा ओलमध्ये, तर कोणत्या एंडने ती पोलन ट्यूब एंटर करते, तर आपल्याला माहित आहे की सुरुवातीला कशी येते, स्टिग्मा पासून स्टाईल मधून ओरीमध्ये येते. पण आता तिला जायचं कशामध्ये, आपल्या एम्ब्रिओ सॅक मध्ये. तर एम्ब्रिओ सॅक मध्ये जाण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. पण सुरुवातीला पोरोगॅमी म्हणजे काय, तर पोरोगॅमी म्हणजे जर एम्ब्रिओ आपला पोलन ट्यूब कोणत्या मार्गाने आतमध्ये एंटर करत असेल, तर मायक्रोपायलर एंड आतमध्ये एंटर करत असेल. मायक्रोपायलर एंड कोणता आहे, ज्या एंडला कोणते कुठे आहे काय आपले, तर एक सेल आपले सिच्युएटेड आहेत. बरोबर. ठीक आहे. त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण, पोरोगॅमी. नंतर पोलन ट्यूब एंटर्स इनटू एम्ब्रिओ सॅक जनरली थ्रू वन ऑफ द सिनर्जिड्स. आता तुम्हाला हे माहित आहे सिनर्जिड्स म्हणजे काय, आपण पाहिलंय स्ट्रक्चर ऑफ ओल मध्ये काय काय आहेत, सिनर्जिड सेल्स आहेत. कुठे असतात सिनर्जिड सेल्स, जे आपली मायक्रोपायलर एंडवर आहे. इथे बघतो तुम्हाला काय 3 सेल दिसतात तुम्हाला, है ना. हे काय आपला एम्ब्रिओ सॅक आहे. एम्ब्रिओ सॅक मध्ये काय आहेत, खालच्या साईडला ही बाजू कोणती आहे, खालच्या साईडची, आपण खालची साईड काय म्हणतोय, याला म्हणतात मायक्रोपायलर एंड. मायक्रोपायलर एंड आहे, त्याच्यामध्ये सेंटर मध्ये असतात एक सेल, आणि एक सेलच्या सराउंडिंगला 2 सेल आहेत. कोणते सेल आहेत, सिनर्जिड सेल्स. आणि सिनर्जिड सेल्स काय करतात, तर आपली जी पोलन ट्यूब आहे, ही जी पोलन ट्यूब आहे ना, त्याला डायरेक्शन प्रोव्हाइड करण्याचं काम करतात. कसं, तर मागच्या लेक्चरमध्ये पाहिलंय आपण की की काय मागच्या लेक्चरमध्ये काय होतं, काय पाहिलं आपण की पोलन ट्यूब, या पोलन ट्यूबला कसं कळतं की आपल्याला याच इथेच जायचं आहे, तर हे जे सिनर्जी सेल्स आहेत, हे जे सिनर्जिड सेल्स आहेत, तर काय करतात, तर काही केमिकल रिलीज करतात. आणि केमिकल रिलीज केल्यावर या पोलन ट्यूबला कळतं की ते केमिकल कोणीकडे आहेत, मग त्या डायरेक्शन पोलन ट्यूब काय करते, ट्रॅव्हल करते. बरोबर. अशा पद्धतीनं जे सिनर्जिड सेल्स आहेत, तेच काय करतात, एक डायरेक्शन प्रोव्हाइड करतात कोणाला, तर पोलन ट्यूबला. कळलं. नंतर pollen tube enter the embryo sac generally through the one of the synergids. Filiform apparatus of the synergids attract a pollen tube toward the egg apparatus. कळलंय की फिलिफॉर्म apparatus आहे, फिलिफॉर्म apparatus of synergids हे आहे तिथे, आहेत ना. ते काय करतात, अट्रॅक्ट करतात कोणाला, पोलन ट्यूबला. तुम्हाला माहित आहे कसं अट्रॅक्ट करतात. नंबर 6, ऍज अ रिझल्ट पोलन ट्यूब ऍब्झॉर्ब वॉटर फ्रॉम सिनर्जिड. काय करतात, जे पोलन ट्यूब आहे ते काय करणार, सिनर्जिड्स पासून वॉटर ऍब्झॉर्ब करणार. नंतर ती टीप आहे आपलं कशाचं, पोलन ट्यूबचं जे टीप आहे ते काय होणार, स्वेल होणार. स्वेल झाल्यानंतर काय होणार, ते बिकम टर्जेट, ते फुगणार. अँड रप्चर ऍट द टीप, ते टीप आहे ते फुटणार. आणि टीप का फुटलं एकदा की आपले जे 2 हॅप्लॉइड मेल गॅमेट्स आहेत ते काय होणार, रिलीज होणार. कशामध्ये, तर एम्ब्रिओ सॅक मध्ये. कळालं तुम्हाला. नंतर नंबर 7, इकडे पहा, पोलन ट्यूब अँड ट्यूब न्यूक्लियस डिजनरेट ऍट द टाइम. पोलन ट्यूब अँड ट्यूब न्यूक्लियस, जे न्यूक्लियस आहे ना आपला कशामधला, तर पोलन ट्यूब मधला. तुम्हाला माहित आहे की पोलन ट्यूब मध्ये 3 गोष्टी खाली येतात. कोणत्या कोणत्या, 2 हॅप्लॉइड मेल गॅमेट्स आणि या पोलन ट्यूबचा स्वतःचा एक असलेला ट्यूब न्यूक्लियस. अशा 3 गोष्टी खाली येतात. आणि जेव्हा इथे काय होतं, रप्चर होतं कशाचं, पोलन ट्यूबचं, आणि हे 2 मेल गॅमेट्स आतमध्ये एंटर करतात, तेव्हा या न्यूक्लियसचं काय होतं, हे न्यूक्लियस काय होतो, डिजनरेट होऊन जातो, नष्ट होऊन जातो. बरोबर. समोर the synergids burst and 2 haploid male gametes enter into embryo sac. एम्ब्रिओ सॅक मध्ये कधी जातात मेल गॅमेट्स, तर जेव्हा काय होतं, आपले टीप ऑफ पोलन टॅप, जेव्हा पोलन ट्यूब काय होतं, बर्स्ट होते अँड आपले मेल गॅमेट्स आतमध्ये एंट्री मारतात. नंतर द नॉन मोटाइल मेल गॅमेट्स आर ब्रॉट अप टू फिमेल गॅमेट्स बाय पोलन ट्यूब. फिमेल गॅमेट्स पर्यंत आपले मेल गॅमेट्स आणण्याचं काम कोण करतं, तर पोलन ट्यूब करते. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज सिफोनोगॅमी. सिफोनोगॅमी म्हणजे काय, द प्रोसेस इन विच काय होतं, जे आपले 2 नॉन मोटाइल गॅमेट्स आहेत त्यांना आपल्या फिमेल गॅमेट्स पर्यंत आणण्याची जी प्रोसेस आहे, कोण आणतं त्यांना, तर पोलन ट्यूब आणते. ही जी प्रोसेस आहे त्याला काय म्हणतो आपण, सिफोनोगॅमी. नंतर इन ऍक्च्युअल फर्टिलायझेशन इन अँजिओस्पर्म फ्लॉवरिंग प्लांट्स इट इन्व्हॉल्व 2 स्टेप्स. 2 स्टेप्स मध्ये हे काय होतं, फर्टिलायझेशन केलं जातं. 2 स्टेप्स म्हणजेच काय, डबल फर्टिलायझेशन करणार ना. आता दोन काय आहेत, मेल गॅमेट्स आहेत, त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी फर्टिलाइज व्हावं लागेल, है ना. म्हणून आपण त्याला काय म्हणलं, डबल फर्टिलायझेशन. ते 2 फर्टिलायझेशन झालेत, त्यांना सुद्धा काय आहेत, नावं आहेत, है ना.
आपण डबल फर्टिलायझेशन म्हणणार, पण आता फर्टिलायझेशन वेगवेगळ्या ठिकाणी होणार ना, मग त्यांना वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळे नाव असणार आहेत. मग त्यांना काय नाव काय आहेत, तर 2 नाव आहेत. सुरुवातीला पहिला मेल गॅमेट्स जाऊन जिथे काय होतं, फ्यूज होतो, फर्टिलाइज होतो, त्याला म्हणतात सिनगॅमी, बरोबर. आणि दुसरा मेल गॅमेट्स काय होतो, दुसरीकडे जाऊन फ्यूज होतो, त्याला म्हणतात ट्रिपल फ्युजन. आता ट्रिपल फ्युजन आणि सिनगॅमी काय ते पहा, एक एक बघूया. सिनगॅमी, सिनगॅमी पहा. The fusion of one male gametes with haploid female gametes to form diploid zygote is called as syngamy. Syngamy आपण हे पाहिलेलं आहे, पण नाव बघितलं नव्हतं ना. तर सिनगॅमी म्हणजे काय, सिनगॅमी म्हणजे काय, तर फर्स्ट मेल गॅमेट जेव्हा काय होतो, एक सेल सोबत जाऊन काय करतो, फर्टिलाइज करतो, त्याला काय म्हणतो आपण, सिनगॅमी. ठीक आहे. नंतर दिस फ्युजन इज ऑल्सो कॉल्ड ॲज ट्रू फर्टिलायझेशन ऑर जनरेटिव्ह फर्टिलायझेशन. ट्रू फर्टिलायझेशन का म्हटलंय बरं त्याला, कारण की आपल्याला माहिती आहे फर्टिलायझेशन कुठलंही असो ते कोणासोबत होतं, मेल गॅमेट्स अँड एक सेल सोबत होतं. ह्युमन मध्ये सुद्धा काय होतं, स्पर्म सेल्स आहेत, एक सेल्स आहेत, मेल गॅमेट्स आहे आणि फिमेल गॅमेट्स, यांचं जेव्हा फ्युजन होतं त्याला काय म्हणतात, फर्टिलायझेशन. हे फर्टिलायझेशन कसं असतं, तर ट्रू असतं. तर मग इथे काय होतं, 2 ठिकाणी होणार आहे ना, पण एक सेल तर एकच आहे. मग जिथं ज्या मेल गॅमेटचं एक सेल सोबत काय होतं, जाऊन फर्टिलाइज होतं, फर्टिलायझेशन होतं, त्या फर्टिलायझेशनला काय म्हणणार आपण, ट्रू फर्टिलायझेशन म्हणणार. ठीक आहे. दिस फ्युजन इज ऑल्सो कॉल्ड ॲज ट्रू फर्टिलायझेशन ऑर जनरेटिव्ह फर्टिलायझेशन. ऑकर प्रायर टू ट्रिपल फ्युजन. आपल्याला माहिती आहे सिनगॅमी झाल्यानंतर कुठलं फर्टिलायझेशन होणार आहे, तर दुसऱ्या मेल गॅमेटचं होणार आहे. मग त्या दुसऱ्या मेल गॅमेटच्या फर्टिलायझेशन आपण काय म्हटलेलं आहे, तर ट्रिपल फ्युजन म्हणणार आहे. ते आपण पाहूया सध्या. पण हे ट्रिपल फ्युजन होण्याच्या आधी पहिलं फर्टिलायझेशन कोणासोबत होणार, तर एक सेल सोबत होणार, बरोबर. ऑकर प्रायर टू ट्रिपल फ्युजन इज कॉल्ड ॲज फर्स्ट फर्टिलायझेशन. मग सिनगॅमी जे फर्टिलायझेशन झालेलं आहे एक सेल सोबत मेल गॅमेटचं, ते कोणतं आहे, फर्स्ट फर्टिलायझेशन आहे फ्लॉवरिंग प्लांट्स मधलं. नंतर झायगोट ऑर ऊसपोर फायनली डेव्हलप इनटू एम्ब्रिओ. आता काय होणार, जे ऊस झायगोट आहे, झायगोट फॉर्म केलाय ना आपण, एक सेल सोबत मेल गॅमेट्स फॉर्म झाला आणि फॉर्म काय झाला, झायगोट. त्यालाच काय म्हणणार, ऊसपोर म्हणणार. आणि फायनली तो कशामध्ये जाऊन कशामध्ये डेव्हलप होणार आहे, तर एम्ब्रिओ मध्ये डेव्हलप होणार आहे. कळलं कळालं तुम्हाला, सिनगॅमी कळालं असणार आहे. नंतर ट्रिपल फ्युजन. आता नंबर आहे कोणाचा, दुसऱ्या मेल गॅमेटचा. दुसरा मेल गॅमेट, फ्युजन ऑफ सेकंड मेल गॅमेट्स विथ द डिप्लॉइड सेकंडरी न्यूक्लियस टू फॉर्म प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. त्यालाच म्हणतो आपण ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस, जो कसा आहे, ट्रिप्लॉइड आहे ना, इज कॉल्ड ॲज ट्रिपल फ्युजन. ट्रिपल फ्युजन कशाला म्हणणार, जेव्हा दुसरा मेल गॅमेट, आता पहिला झाला ना, पहिला याच्यासोबत फ्यूज झालाय, त्याला म्हटलंय सिनगॅमी. हा समजा याच्यासोबत जाऊन फ्यूज झालाय. आता बारी आहे कोणाची, याची बारी आहे, स्पर्म सेल फॉर्मिंग एक सेल, हे झायगोट आहे. हा समजा कोणासोबत फ्यूज झालाय, तर एक सेल सोबत झालाय. आणि हा जो मेल गॅमेट आहे, आता कोणासोबत फ्यूज होणार, जाऊन या सेकंडरी न्यूक्लियस सोबत, बरोबर. सेकंडरी सेल आहे ना, त्याच्यामध्ये किती न्यूक्लियस आहेत, 2 न्यूक्लियस आहेत. आता हा सेकंड स्पर्म आपला जेव्हा सेकंडरी कशासोबत जाऊन, सेकंडरी न्यूक्लियस सोबत जाऊन काय होईल, फ्यूज होईल, तेव्हा 2 न्यूक्लियसचे आता किती न्यूक्लियस झाले इथे तयार, 3 न्यूक्लियस झाले. म्हणजे जिथे काय फॉर्म झाले आता, PEN म्हणजे प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस फॉर्म झालाय, ज्याच्यामध्ये न्यूक्लियस किती आहेत, 3 न्यूक्लियस आहेत. याला काय म्हणणार आपण, ट्रिपल फ्युजन. ट्रिपल फ्युजन का म्हटलेलं आहे, कारण की इथे किती न्यूक्लियस फॉर्म झालेले आहेत, 3 न्यूक्लियस फॉर्म झालेले आहेत. कळालं तुम्हाला. पहा पुढे, ट्रिपल फ्युजन काय म्हटलं होतं आपण, फ्युजन ऑफ सेकंड मेल गॅमेट्स विथ डिप्लॉइड सेकंडरी न्यूक्लियस टू फॉर्म PN ट्रिपलॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस फॉर्म इज कॉल्ड ॲज ट्रिपल फ्युजन. कळालं असणार आहे. नंतर 3 न्यूक्लिया गेट फ्यूज विथ 2 पोलर न्यूक्लिया अँड 1 मेल गॅमेट्स, है ना. 3 न्यूक्लिया गेट्स फ्यूज. इथे काय झालेलं आहे, 3 न्यूक्लियस आता फ्यूज झालेले आहेत. 2 न्यूक्लियस कोणाचे आहेत, तर पोलर न्यूक्लियसचे आहेत. सेकंडरी न्यूक्लियस होता ना आपला, त्याचे 2 न्यूक्लियस आणि 1 मेल गॅमेटचा न्यूक्लियस, अशा 3 प्रकारचे न्यूक्लियस काय झाले, फ्यूज झालेले आहेत. नंतर दिस फ्युजन इज ऑल्सो कॉल्ड ॲज व्हेजिटेटिव्ह फर्टिलायझेशन. काय म्हटलेलं याला, व्हेजिटेटिव्ह फर्टिलायझेशन. सिनगॅमी मध्ये झालेलं फर्टिलायझेशन आहे, त्याला काय म्हटलेलं आपण, जनरेटिव्ह फर्टिलायझेशन. अँड याला काय म्हटलेलं आपण, व्हेजिटेटिव्ह फर्टिलायझेशन. ऑकर आफ्टर सिनगॅमी. सिनगॅमी झाल्यानंतर, सिनगॅमी कोणासोबत होणार, एक सेल सोबत फर्टिलायझेशन झाला, फर्स्ट मेल गॅमेट, त्याला म्हणणार सिनगॅमी, किंवा त्याला म्हणणार जनरेटिव्ह फर्टिलायझेशन, त्यालाच म्हणणार फर्स्ट फर्टिलायझेशन. आणि ते फर्टिलायझेशन झाल्यानंतर आपलं होणार सेकंड फर्टिलायझेशन, त्याला म्हणणार आपण ट्रिपल फ्युजन. ट्रिपल फ्युजन त्यालाच म्हणणार आपण व्हेजिटेटिव्ह फर्टिलायझेशन, आणि याच फर्टिलायझेशन आपण काय म्हणणार आहे, सेकंड फर्टिलायझेशन. अशा आहेत तुम्हाला दोन्ही काय कळाले असणार, फर्टिलायझेशन कळाले असणार, सिनगॅमी काय आहे, ट्रिपल फ्युजन काय आहे, बरोबर. शेवटी दिलेलं आहे सिनगॅमी अँड ट्रिपल फ्युजन टुगेदर रिप्रेझेंट डबल फर्टिलायझेशन.
जेव्हा सिनगॅमी अँड ट्रिपल फ्युजन होतं तेव्हा आपण म्हणू की डबल फर्टिलायझेशन हे पूर्णतः झालेलं आहे. ठीक आहे ना, पूर्णतः झालेलं आहे. काय झालेलं आहे? डबल फर्टिलायझेशन फ्लॉवरिंग प्लांट्स कंप्लीट झालेलं आहे. मग तेव्हा आपण काय म्हणणार आहे की आता डबल फर्टिलायझेशन कंप्लीट झालेलं आहे. म्हणून सिनगॅमी अँड ट्रिपल फ्युजन टुगेदर रिप्रेझेंट डबल फर्टिलायझेशन as two act of fertilization occur in same embryo sac. बरोबर, एकाच एम्ब्रियो सॅक एकच आहे. बरोबर, एम्ब्रियो सॅक एकच आहे, पण या एकाच एम्ब्रियो सॅक मध्ये दोनदा फर्टिलायझेशन झालेलं आहे, म्हणून त्याला काय म्हणणार आहे? डबल फर्टिलायझेशन. पहिल्याला म्हणणार सिनगॅमी, दुसऱ्याला म्हणणार ट्रिपल फ्युजन. ठीक आहे, चला एक शॉर्ट मध्ये आता तुम्ही समरी पाहून घ्या की आपलं हे लेक्चर आजचं झालेलं आहे डबल फर्टिलायझेशनचं. या पूर्ण स्लाइड मध्ये आपलं ते काय करणार आहे, आपण पूर्ण लेक्चर एकदा पुन्हा रिवाइज करूया. ठीक आहे ना. तर क्लायमॅक्स 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 कशाला म्हणणार आपण? क्लायमॅक्स म्हणतोय आपण की एंड. ठीक आहे ना, फ्लॉवरिंग प्लांट्स मधलं सगळ्यात शेवटची फेज, सगळ्यात शेवटची नाही म्हणता येणार, सेकंड फेज म्हणू आपण त्याला, कारण की आपलं फ्रूट फॉर्म व्हायचं राहिलं ना. तर पहिली फेज होती आपली कोणती? प्री फर्टिलायझेशनची. मेल गॅमेट्स फॉर्म करणं, फिमेल गॅमेट्स फॉर्म करणं, पॉलिनेशन करणं. हे सगळं कोणत्या फेज मध्ये येतं? तर फर्स्ट फेज मध्ये येतं. दुसऱ्या फेज मध्ये काय येतं? तर फर्टिलायझेशन येतं. काय येतं? तर फर्टिलायझेशन येतं दुसऱ्या फेज मध्ये. मग आपण काय म्हणू, जे क्लायमॅक्स आहे, डबल फर्टिलायझेशनची प्रोसेस आहे, ही सेकंड फेज मध्ये येते, है ना. तर सेकंड फेज मध्ये आपण काय पाहिलं? डबल फर्टिलायझेशन जे होतं दोन प्रकारे. त्याचं एक आहे सिनगॅमी, दुसरा आहे ट्रिपल फ्युजन आहे. मग सिनगॅमी काय? तर पहिला जो मेल गॅमेट आहे तो फ्यूज होतो कोणासोबत? एक सेल सोबत, आणि फॉर्म करतो आपला झायगोट. ठीक आहे, झायगोट फॉर्म झाला, त्याला म्हणणार आपण सिनगॅमी. दुसरा आहे ट्रिपल फ्युजन. ट्रिपल फ्युजन काय? तर दुसरा मेल गॅमेट आहे आपला, तो जाऊन कशासोबत फ्यूज होणार? तर सेकंडरी न्यूक्लियस सोबत जाऊन फ्यूज होणार आणि फॉर्म काय करणार? प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस, जो काय ट्रिप्लॉइड आहे. बरोबर, जे सिनगॅमी आहे त्याला म्हणतात ट्रू फर्टिलायझेशन, अँड बिकम्स, त्याचं काय फॉर्म होतं नंतर? झायगोट नंतर एम्ब्रियो फॉर्म होतो. अँड आपला जो ट्रिपल फ्युजन आहे त्याला म्हणणार आपण व्हेजिटेटिव्ह फर्टिलायझेशन, आणि त्याचं काय फॉर्म होणार? बिकम्स फूड सप्लाय. आपलं जे फ्रूट आहे, फ्रूट मध्ये आतमध्ये असं ना, मँगोचा सीझन आहे सध्या चालू, तर मँगो मध्ये आतमध्ये काय असते? सीड असते, कोय असते. कोय कोय म्हणजेच काय? तर कोय कशापासून फॉर्म झालेली आहे? आपली आतमधलं मँगोचं सीड, तर सिनगॅमी पासून झायगोट फॉर्म झालाय, त्याच्यापासून एम्ब्रियो फॉर्म झालाय. तर एम्ब्रियोच्या आजूबाजूला, आंब्याच्या कोयच्या आजूबाजूला काय असतो? गर असतो, जो आपल्याला काय असं लागतो? जेव्हा आंबा कच्चा असतो तर आंबट लागतो, आणि आंबा पिकल्यानंतर त्या गोष्टी काय लागतात आपल्याला? गर तो गोड लागतो, आणि तोच गोड लागलेल्या गोष्टी आपण त्याचा रस करतो. तो रस कशापासून फॉर्म झालेला असतो? ट्रिपल फ्युजन पासून झालेला असतो. व्हेजिटेटिव्ह फर्टिलायझेशन बिकम्स फूड सप्लाय. तो फूड सप्लाय जो आपण आहे ना, कशाला प्रोव्हाइड करतो फूड सप्लाय? तर त्या आतमधल्या एम्ब्रियोला. एम्ब्रियो जोपर्यंत मॅच्युअर होत नाही तोपर्यंत जे अवतीभोवती असलेलं आवरण आहे ते काय करतं? त्याला प्रोटेक्ट करण्याचं काम करतं, त्याला फूड सप्लाय करण्याचं काम करतं. तुम्हाला माहित असणार आहे, जेव्हा आंबा कच्चा असतो, तुम्ही कापून बघितला असणार आहे, त्याच्यामधला जी कोय आहे, ती कोय कशी असते? कच्ची असते. ती सुद्धा कडक झालेली असते का? नाही. ती कडक कधी होणार? जेव्हा आंबा पिकतो तेव्हा. तुम्ही पिकलेला आंबा पाहिलाय, तर आतमधली कोय कशी झाली असते? कडक झालेली असते. बरोबर, काय झालेलं असणार तिथे? जोपर्यंत कोय कशी असते? कच्ची असते, तेव्हा आपण म्हणणार जो आतमधला एम्ब्रियो आहे तो काय होणार? पूर्ण मॅच्युअर झालेला नाहीये. तर मग काय होणार? त्या अवतीभोवतीचं आवरण आहे ते त्याला प्रोटेक्ट करत असतं, कडक असतं ना ते. आणि एकदा का त्याला कळलं की आतमधली जी आपला एम्ब्रियो आहे कसं झालाय, आता मॅच्युअर झालेला आहे, तर मग काय होतं? आजूबाजूचे न्यूट्रिशन आहे ते काय होतं? फेड होऊन जातं, सडायला लागतं. आणि जसं सडायला लागतं, ती प्रोसेस आता बायोलॉजिकली सडण्याची आहे, पण आपण म्हणतो ती पिकण्याची आहे ना. तो आंबा पिकला की आपण खातो. बरोबर, ऍक्च्युअली नेचरमध्ये ती काय होतं? ते नष्ट होऊन जातं, आजूबाजूचं आवरण नष्ट होऊन जातं, राहतं फक्त सीड. आणि सीडचं काय होतं? डिस्पर्जन होऊन जातं, किंवा आपण म्हणतो की ते मातीमध्ये गेल्यानंतर काय होतं? त्याचं जर्मिनेशन होतं पुन्हा त्या सीडचं. इथपर्यंत आंबा, कच्चा आंबा आहे त्याचा तो पिकण्यापर्यंत, पिकल्यानंतर फक्त कोय राहीपर्यंत, एवढ्या सगळ्या प्रोसेस होण्याच्या आधी काय होणं गरजेचं आहे? तर सेक्शुअल रिप्रोडक्शन होणं गरजेचं आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शन होण्याच्या आधी काय होणं गरजेचं आहे? मेल आणि फिमेल गॅमेट्स होणं गरजेचं आहे. मेल आणि फिमेल गॅमेट्स मध्ये तयार झाल्यानंतर काय होणं गरजेचं आहे? मेल गॅमेटचं पॉलिनेशन होणं गरजेचं आहे. मेल आणि फिमेल गॅमेटचं काय होणं गरजेचं आहे? मेटिंग होणं किंवा फ्युजन होणं गरजेचं आहे. फ्युजन झाल्यानंतर काय होणार? फर्टिलायझेशन होणार. आणि फर्टिलायझेशन किती प्रकारे होणार आपल्याला माहिती आहे? दोन प्रकारे होणार, एक आहे सिनगॅमी आणि ट्रिपल फ्युजन. अशा प्रकारचं डबल फर्टिलायझेशन आपल्याला फ्लॉवरिंग प्लांट्स मध्ये पाहायला मिळतं, अँजिओस्पर्म मध्ये पाहायला मिळतं. फक्त अँजिओस्पर्म मध्ये पाहायला मिळतं, कुठल्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम पाहायला मिळत नाही, फक्त प्लांट्स मध्ये अँजिओस्पर्म मध्ये पाहायला मिळतं. आशा आहे की तुम्हाला हे लेक्चर, याच्यामधला असलेला कंटेंट, डबल फर्टिलायझेशन काय असते, या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थितरित्या कळाल्या असणार आहे. जर कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्हाला डाऊट असेल
तर फ्रँकली तुम्ही कमेंट करून तुम्ही मला विचारू शकता, है ना? सर इथे मला कळालं नाही, इथे तुम्ही सांगा व्यवस्थित चुकलंय, किंवा तुम्ही काही डाउट्स असतील तुमचे तुम्ही विचारू शकता, की तुम्हाला ह्या गोष्टी कळाल्या नसतील, इथला पॉइंट तुम्हाला कळाला नसेल, है ना? तर तुम्हाला कुठेही काही डाऊट असला, फक्त कमेंटमध्ये टाका. मी तो डाऊट सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल. त्याच्यावर एक व्हिडिओ बनवेल. ठीक आहे ना? तर चला या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.